हाय हॅलो नमस्कार, मी मेघा स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये। सर्वांना सगळ्यात आधी श्री स्वामी समर्थ। आणि हो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? तर हे संध्याकाळचं शूट करत होते मी आणि अचानक तुम्हाला पुढे दिसेलच काय झालं ते। तर संध्याकाळी बायका होत्या शेतामध्ये खुरपणी करायला। तर 5:15 वाजले होते आणि 5:30ला त्यांची सुट्टी होते, म्हणून मी थोडंसं पाणी वगैरे घेऊन गेले होते। तसं त्यांना पाणी दुपारी दिलं होतं मी, त्यांना तशी काय पाण्याची गरज नव्हती आणि वातावरण पण खूप भारी होतं। तरी आता म्हटलं एखादी बॉटल घेऊन जावावी, म्हणून मी गेले होते। तर आज बघा इथले काकडीची वेल पण उपसून टाकले होते, कारण काकडीचा बहर पण आता संपला आहे त्यामुळं। आणि आता फक्त भेंडी आहे आणि भेंडी पण आम्ही या 2 दिवसामध्ये काढून टाकणार आहे सगळी। आणि हा टोमॅटो आहे, टोमॅटो अजून 1-2-4 तोडे होतील, त्यानंतर टोमॅटोही काढून टाकावा लागेल। तर टोमॅटोमध्येच खुरपणी करायला बायका होत्या, 4 जणी होत्या। तर त्यांच्याशी गप्पा मारता मारता त्यांनी पाणी वगैरे पिलं आणि गवत गोळा करायला सुरुवात केली, कारण 5:30 झाले होते। आणि त्यांनी गवत गोळा करेपर्यंत एवढा जोराचा वारा आणि पाऊस चालू झाला की काय विचारताय। मुसळधार पाऊस पडला त्या दिवशी, झाले 2 दिवस त्या गोष्टीला। तर एवढा मुसळधार पाऊस पडला की दरवाजा उघडल्यानंतर समोर सगळं पांढरं पांढरं दिसत होतं। म्हणजे एवढा पाऊस होता की समोरचं जे आमच्या आंब्याचं झाड आहे ना, ते सुद्धा आम्हाला दिसत नव्हतं, आहोंची गाडीसुद्धा दिसत नव्हती। एवढं म्हणजे घरातून बघितल्यानंतर एवढा पाऊस चालू होता। आणि तुम्ही इथं बघताय हा तर काहीच नाही, नंतर ह्याच्यानंतर बराच वेळ पाऊस पडला, 2 ते 2.5 तास। आणि खूप म्हणजे खूप जोराचा कंटिन्यू पाऊस पडला होता। आणि सगळं आमच्या घरात तर बाहेरच्या खोलीमध्ये सगळं पाणी झालं होतं, कारण आमच्या बाहेरच्या खोलीला तुम्हाला दिसते ग्रेनेड आहे आणि दरवाजाचा भाग पण असा मोकळा आहे। तर तिथून सगळीकडून पाणी आलं होतं आणि सगळं मला पुसून घ्यावं लागलं नंतर। मग त्यानंतर लाईट वगैरे गेली, मग मी काय शूट नाहीच केलं, कारण बराच वेळ पाऊस चालू होता। त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठले, मग थोड्या वेळाने मला वाटते ना 8-8:30ला पाऊस पूर्णपणे थांबला। म्हणजे 2 ते 2.5 तासात पाऊस पडला, पण खूप म्हणजे खूप भयानक पाऊस पडला। त्यानंतर पाऊस थांबला आणि लाईट पण आली होती। मग म्हटलं आता शूट वगैरे काय करायला नको, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी तुम्हाला इथे भेटते। 5:30-6 वाजायला आले, 5:30-5:45 वाजले असतील, म्हणजे 6च्या आधीच मी उठते त्यामुळं। तर उठल्या उठल्या भ्रूणूला सोडायचं होतं। रात्री एवढा पाऊस पडला आणि सकाळी वातावरण बघताय तुम्ही किती फ्रेश आहे, म्हणजे काय पाऊस पडलाच नाही असं। त्यानंतर पहिल्यांदा दरवाजा उघडला की पहिला भ्रूणूला बाहेर सोडावं लागतं, त्याला शी करायला जायचं असतं, त्याची खूप घाई असते, त्याला वेळ म्हणजे त्याची टायमिंगच आहे 5-5:30 वाजता। मी उठत नाही, पण उठून त्याला बाहेर सोडतातच आणि मग येऊन पुन्हा झोपतात। पण मी आता 5:30ला उठले होते, म्हटलं त्याला आधी बाहेर सोडावं। त्यानंतर बाहेरच्या लाईट पण बंद केल्या आणि मग दुसरा गेट पण उघडून ठेवला तिकडचा। आणि त्यानंतर मग राजहंसच्या जोडीला पण सोडलं, आणि त्यांचा तरी सोडल्या एवढा दंगा असतो त्यांचा, कर्कश आवाज म्हटला तरी चालेल। खूप म्हणजे खूप ओरडतात ते दोघंच्या दोघं। आणि त्यानंतर मग मी आत आले घरात आणि पहिल्यांदा गरम पाणी करायला ठेवलं आणि गरम पाणी करून ग्लासमध्ये ओतून घेतलं। आणि थोडंसं जास्त गरम झालं होतं, त्यामुळं 5 मिनटं बाजूला ठेवलं आणि पहिल्यांदा जेवण खोली म्हणजे स्वयंपाकघर आणि बाहेरचा समोरचा एरिया आहे तो पुसून घेतला पडवीतला, कारण इथं भ्रूण बसलेला होता रात्री आणि त्याचे केस आणि त्याच्या पायाची घाण वगैरे सगळी खूपच झालं होतं, ते कचरा झाला होता, म्हणजे घाण झालं होतं आणि पावसाचं पाणी पण आलं होतं, त्यामुळे चिकट सगळं झालं होतं। म्हणून मग मी काय केलं, उठल्या पहिला किचन पुसून म्हणजे किचनची किचन झाडून घेतला आणि त्यानंतर बाहेरचं हे डायरेक्ट मी पुसूनच घेतलं, जेणेकरून मग ते परत मला झाडलं की मग झाडू बी खराब होतो आणि भ्रूणाची केसं असतात ना, ती सगळी झाडूला चिकटून मग घरभर होतात। त्यानंतर भ्रूणाचं जे काही बसायचं होतं तेही ओलं झालं होतं, ते पण पाण्यातनं काढलं, मॉप पण धुवून ठेवला आणि लगेच मग भ्रूणाला भांडी धुतली आणि पाणी ठेवलं, कारण बाहेरच होती भांडी, कारण अचानक पाऊस आला त्यामुळे भांडी त्याची खायची आम्हाला हात घ्यायला जमलंच नाही, फक्त मी त्याचं खायचं टाकलं होतं दुसऱ्या भांड्यामध्ये। आणि मग त्यानंतर मग मी जे काही फिनेलचं पाणी मी लादी पुसलेलं होतं ना, ते मी पहिल्यांदा उंबऱ्यावरती टाकून घेतलेलं, कारण मुंग्या आल्या होत्या म्हणून। आणि त्यानंतर मग स्वच्छ पाणी टाकून मी व्यवस्थित स्वच्छ करून घेतलं।
सगळा कचरा लोटून घेतला, भरून टाकला. आणि तुम्हाला इथं बघा आमचा बाहेर जायचा रोड आहे ना, बरोबर तिथंच मोठं सुबाबळीचं झाड पडलं. रात्री एवढा वारा चालू होता त्याच्यामुळे, आणि सगळं शेतामध्ये पण पडलं अर्धं. म्हणजे ते खूप मोठं झाड होतं, वाऱ्यानं ते सगळं पडलं होतं. तर त्यामुळे आता बाहेर जायचं तोपर्यंत ते म्हणजे झाड तरी काढत नाहीत, तोपर्यंत आमची गाडी काय बाहेर जाऊ शकत नाही. तर इथं बघा, तर ते आहोने ते फोन करून सांगितलं त्यांना की ते झाड काढून घ्या म्हणून, आमच्या भावकीचंच आहे त्यांना. तर ते हो बोलले. त्यानंतर बघा मी लगेचच थोडा वेळ बसले, म्हणजे 7:30 वाजले होते सगळं आवरेपर्यंत बाहेरचं मला. त्यानंतर मग मी आंघोळ केली मस्त अशी, आणि त्यानंतर मग आले किचनमध्ये. तेवढ्यात मऊ आली मला भेटायला, कारण ती इतर वेळे माझ्याकडे येऊ दे नाही येऊ दे मला माहीत नाही, पण ती सकाळी उठल्यानंतर माझ्याकडे येते. का माहिती नाही का, पण ती माझ्याकडे येते सकाळी फक्त उठल्यानंतर. त्यानंतर मग मी पहिल्यांदा चहा घेतला, कारण सकाळपासून म्हणजे धगधग झाली होती, आणि घर साफ करून घेतलं होतं म्हणजे थोडंफार, आणि बाहेरचंही सगळं स्वच्छ केलं होतं. त्यामुळं ना मला असं भूक लागल्यासारखी झाली. म्हटलं आधी चहा घेऊया. आणि आहोंचं पोट दुखत होतं, त्यामुळे ते नाश्ता नको बोलले. आणि मला काय नाश्ता नसला तरी चालतो, मला काय असं नाश्ता रोज पाहिजेच असं काही नसतं. तर त्यांना नाश्ता नको होता, त्यामुळं मग मी लगेच जेवणाला घेतलं, कारण मग जेवायला लवकर लागतं. मग त्यांना 10-10:30 म्हणजे मग ते जेवायला मागतात. म्हटलं थोडा वेळ आराम करायचा म्हणून विचार केलेला, पण म्हटलं आधी काम आवरून घेऊ आणि मग सगळं आराम करूया. तेवढ्यात लाईट पण गेली. घाम बघा किती आलाय. चपात्या करताच 5 मिनिटातच लाईट गेली. एकच चपाती लाटली होती, तोपर्यंतच लाईट गेली, आणि एवढं घामाघूम सगळं. तर बघा इथं तर झाड तोडायला ते माणसं पण सांगितले होते, ते पण आले होते, आणि जवळजवळ ट्रॅक्टर भरून सगळी लाकडं वगैरे ते तोडून घेऊन गेले. आणि काढलं ते झाड बरं झालं, नाही तर मग आम्हाला जायला प्रॉब्लेम झाला असता. त्यानंतर बघा इथं पाऊस पडल्यानंतर झाडांची एक वेगळीच रौनक येते नाही, किती भारी फुललेत बघा चने गुलाब सगळीकडे. जेवढं मी तुम्हाला मोबाईलमध्ये दाखवते ना, त्यापेक्षा प्रत्यक्ष बघायला खूप भारी वाटत होतं डोळ्यांना. आणि असं वातावरण असलं ना, मी थोडा वेळ बाहेरच बसते, मग चहा वगैरे घेते, किंवा मग नाश्ता वगैरे जरी करायचा असेल तर मग आम्ही दोघं बाहेरच बसतो कधी. तर आज काय जास्त काम नव्हतं, कारण काल बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी आवरल्या होत्या मी. तर म्हटलं आज की साडी नेसूया, तर ही साडी मस्त वाटते मला नेहमी नेसायला. ही माझ्या भावाने मला 2 वर्षापूर्वी ज्यावेळी तो आला होता तेव्हा घेऊन दिली होती, आणि साडी खरंच खूप छान आहे, अंगासोबत बसते आणि दिसायलाही खूप भारी दिसते. तर ही साडी नेसली होती, आणि डोक्यात जरा विचार होता 2-3 व्हिडिओ बनवायचे, लिहून काढले होते तर ते, पण असं अचानक काहीतरी झालं, डोक्यात काहीतरी विचार आला आणि सगळंच राहून गेलं. मग म्हटलं अपर लिप्स करून घ्याव्या, आणि थ्रेड नव्हती माझ्याकडं, त्यामुळे माझ्या आयब्रो भरपूर वाढल्यात, तर त्या मी केल्याच नाही आहेत. मला काय जास्त घरच्या घरी आयब्रो व्यवस्थित करता येत नाहीत, पण मी थोडासा सेप देते, जेणेकरून माझा एखादा महिना तरी पुढं ढकलला जाईल. त्यानंतर नीमचा एक फेस पॅक मी आणून बरेच दिवस झाला ठेवला होता, तोही वापरला. म्हणलं आज सकाळी आंघोळ करताना स्क्रब केलाच होता, म्हणलं तो आज वापरूया, तर तोही लावून घेतला. 15-20 मिनिटानंतर धुवून घेतला. चेहरा खूप छान झाला होता त्यानं. आणि मग त्यानंतर थोडीशी तयारी केली. आता काही कामं नव्हती घरामध्ये, पण विचार करतो ते एखादा व्हिडिओ बनवावा म्हणून, तो काय माझ्याकडून झालाच नाही. फक्त तयारी केली आणि थोडा वेळ आराम केला. पुन्हा शेतामध्ये फेरफटका मारायला गेले, कारण बायका होते शेतामध्ये. तर असो, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा.